हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे. आपण सगळेच सकाळी उठल्यानंतर आपल्या जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हापासून ते झोपेपर्यंत घरासाठी काही ना काही करत असतो. घर आपण छान छोटं डेकोरेशनसुद्धा करत असतो. आपण खूप छान प्रेमाने आपलं घर सजवलेलं असतं, पण काही दिवस गेले की काय होतं की सगळं आपल्याला अस्ताव्यस्त दिसायला लागतं. सगळ्या घरामधल्या वस्तू इकडे तिकडे आपल्याला दिसायला लागतात. जो एरिया आपण छान मस्त सजवलेला होता त्या एरियामध्ये आपल्याला सगळ्या वस्तूचा पसारा दिसायला लागतो. लहान मुलं असतील तर हॉलमध्ये खेळण्याचा पसारा दिसतो, किचनमध्ये आपला पसारा असतो आणि बेडरूममध्ये कपड्यांचा पसारा असतो. असं म्हणजे असं सगळ्या जागेकडे असतं. पसारा आपल्याला दिसायला लागतो आणि मग पुढे काय होतं, ते काम आपल्याला इतकं मोठं वाटायला लागतं की आपण ते सतत पुढे पुढे ढकलत जातो. म्हणजे आज करू उद्या करू म्हणून आपण ते टाळत राहतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की घर हे एका दिवसात कधीच खराब होत नाही आणि एका दिवसात ते स्वच्छसुद्धा होत नाही. आपल्याला जर खरंच घर स्वच्छ ठेवायचं असेल किंवा घर स्वच्छ ठेवायची आवड असेल तर खूप मोठे एफर्ट्स घ्यायची काही गरज नाही. छोट्या छोट्या सवयींनी आपण आपलं घर रोज छान नीट आणि क्लीन ठेवू शकतो. आज मी तुमच्यासोबत काही अशा सिम्पल, प्रॅक्टिकल आणि तुमच्या कामात येणाऱ्या सवयी शेअर करणार आहे आणि या सवयी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील. तर सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे अनावश्यक वस्तू घरामधल्या काढून टाकून आपण अनेकदा घरामध्ये अशा वस्तू साठवून ठेवतो ज्या आपण कितीतरी महिन्यापासून वापरलेल्या नाहीत किंवा आपण पुढेही त्या वापरात आणणार नाही, तरी त्या आपण मात्र साठवून ठेवत असतो. त्यामध्ये काही वस्तू अशा असतात की कपाटात पडलेले जुने कपडे, किचनमध्ये खराब झालेली भांडी आणि मग आपल्या ड्रेसिंग टेबलमधल्या खराब वस्तू किंवा अशा काही ठिकाणचे आपले काही पेस्ट ब्रश खराब झालेले असतात, ते आपण तसंच साठवून ठेवत असतो. कारण हे कधीतरी लागेल, काहीतरी देव धुण्यासाठी किंवा कशासाठी विंडो साफ करण्यासाठी लागेल म्हणून आपण तसंच ठेवतो. पण वीकमधून एक दिवस असा ठरवायचा की ज्या दिवशी आपण वरवर क्लिनिंग करायची आहे. आपण असं बरेचदा ठरवतो की एकाच दिवशी सर्व घर क्लीन करून टाकूया. बट आपल्याला एवढा वाढलेला पसारा दिसून आपलीच इच्छा होत नाही की म्हणून या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमचं घरसुद्धा नेहमी स्वच्छ आणि क्लीन राहील. तर ज्या दिवशी आपण क्लिनिंगचा दिवस ठरवतो त्या दिवशी सकाळी लवकर स्वयंपाक करून घ्यायचा. आता घरामध्ये जेवढे काही मेंबर असेल तर त्या प्रत्येकाला आपापलं काम असतं आणि त्यांचं सर्वांचं काम आडतं ते म्हणजे स्वयंपाकासाठी. म्हणून स्वयंपाक पहिले आटपून घ्यायचा म्हणजे आपण बाकी कामे करायला निवांत आणि मोकळे होतो. दुपारचा जो वेळ असतो तो क्लिनिंगसाठी ठरवायचा म्हणजे आपल्याला छान मस्त क्लिनिंग करता येते. जेव्हाही आपण क्लिनिंग करतो तेव्हा सगळाच पसारा एका वेळी नाही काढायचा. त्यामुळे काय होतं की आपल्याला सुद्धा काम करायचा कंटाळा येतो आणि आपलं कामसुद्धा पूर्णपणे होत नाही आणि आपल्याला थकवासुद्धा येतो. म्हणून थोड्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची. आज होता शुक्रवार आणि माझा होता क्लिनिंगचा दिवस. अशा वरच्यावर गोष्टी क्लीन केलेल्या आहेत आणि ज्यावर माझी नजर पडते, जसं की रोज मिरर यूज करतो म्हणून मिरर क्लीन करायचा. अगस्त्य रोज फ्रीजला वगैरे हात लावतो, ट्रॉलीजला हात लावतो म्हणून ट्रॉलीज वगैरे मला वरच्यावर रोज क्लीन करून घ्यावं लागतात. तशा आठवड्यातून मी एक दिवस डिटेलमध्ये क्लीन करतच असते. त्यामुळे सगळ्यात पहिले तर मी मिरर क्लीन करून घेतला. त्यानंतर लिक्विड वगैरे जे काही संपलेलं होतं ते बॉटलमध्ये भरून घेतलं. त्याच्यामुळे तो जे लिक्विडचं पाऊच होतं त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून वॉशरूममध्ये सुद्धा टाकून वॉशरूम घासून क्लीन करून घेतली. बट आपण वरच्यावर जसं थोडंफार क्लीन करत राहिलो तर जास्त वॉशरूमसुद्धा खराब होत नाही. क्लिनिंगसाठी आपण घरगुती स्प्रेसुद्धा बनवू शकतो. जसं की मी तुमच्याशी मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करून देईल की लिक्विड कसं तयार करायचं. विम लिक्विड, व्हिनेगर आणि थोडासा सोडा तर ॲड करून ते सोल्युशनसुद्धा छान आणि मस्त सगळं क्लीन होऊन जातं. इथे मी क्लिनिंगसाठी सुद्धा कोलिनचा यूज केलेला आहे, बट त्या स्प्रेनीसुद्धा छान क्लीन होतं. त्यानंतर जो टी व्ही युनिट किंवा तुमच्याकडे जर टी व्ही युनिट वगैरे असेल तर तुम्ही ते सुद्धा त्या धूळ निघू शकते. कारण घरामध्ये नाही म्हटलं तरी भरपूर अशी धूळ येते आणि रोजच्या रोज धूळ येते. कारण आपण कितीही झाडून काढलं आणि कितीही रोज पुसून घेतलं तरी धूळ तेवढीच येते. त्यामुळे वरच्यावर आपल्याला रोजच्या रोज पुसून घ्यायचं असतं. आणि प्रत्येक वीकमधून एक दिवस असं सांगायचं की मी म्हणजे जसं की माझा शुक्रवार आहे की मी फर्निचर आहे, टी व्ही युनिट आहे, तर कोलिननी स्प्रे करून छान मस्त क्लीन करून घ्यायचा
किंवा किचन ट्रॉलीज असतील, मिरर असतील, जे काही आपल्या घरातले फर्निचर असेल ते सगळं क्लीन करून घ्यायचं. घरामधलं जे काही टेबल वगैरे आहे, जे काही वरचं फर्निचर आहे ते सुद्धा क्लीन करून घेत असते. त्यानंतर वीकमधून एक दिवस असा ठरवायचा की ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तर ज्या पूर्ण घरामधल्या वस्तू असतात अनावश्यक त्या वस्तू काढून टाकायच्या. त्यासाठी आपल्याजवळ एखादी बास्केट, मग एखादी पिशवी ठेवायची आणि सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारायचा की या वस्तू आपण खरंच वापरणार आहोत का, किंवा या वस्तू आपल्याला कामी पडतील का. त्याचं उत्तर जर हो असेल तर त्या वस्तू ठेवायच्या, नाहीतर त्या आपल्याला डिक्लटर करून टाकायच्या आहेत. कारण अनावश्यक वस्तू घरामध्ये ठेवून आपण फक्त घरामधली जागा व्यापतो आणि आपल्या घरामध्ये क्लटर निर्माण होतं. ज्यांनी वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते त्यांना थोडं अवघड जाईल, पण एकदा का तुम्ही सुरुवात केली की हळूहळू तुम्हालाही त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा तुमचं घर मोकळं आणि तुमचं मनसुद्धा हलकं वाटेल. घर अस्ताव्यस्त होण्याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वस्तूची ठरलेली जागा नसणे. आपण वस्तू वापरतो आणि त्या कुठेही ठेवून देतो आणि मग त्यामुळे सगळ्या घराचा पसारा होतो आणि वस्तू सगळ्या विस्कळीत होऊन व्हायला लागतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी एक जागा निश्चित करायची आहे. नेहमी ट्राय करायचं की वापरल्यानंतर ती वस्तू त्याच जागी गेली पाहिजे. आणि जर होत नसेल तर वीकमधून एक दिवस ठरवायचा आणि ज्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्या त्या जागेवर इकडे तिकडे गेलेले असतील तर त्या जागेवर व्यवस्थित ठेवून द्यायच्या. यामुळे काय होतं की पसारा वाढत जात नाही आणि मग आपल्याला डीप क्लीन करायची गरजसुद्धा पडत नाही. मी रोजच्या रोज अगस्त्यला स्कूलला सोडल्यानंतर किंवा अगस्त्य झोपल्यानंतर सगळं क्लीन करून घेत असते. जसं की ट्रॉली, फ्रीजचं डोअर वगैरे सगळं क्लीन करून घेत असते. त्यामुळे काय होतं ना, माझा प्रत्येक पसारा जिथल्या तिथे असतो आणि कोणी अचानक पाहुणे जरी आले ना तरी मला एकदम व्यवस्थित लागतं, म्हणजे व्यवस्थित दिसतं. एक कप्पा साफ करत जायचा, म्हणजे कबर्डचा सुद्धा बघायचं, सतत एक कप्पा साफ करत जायचा. त्यामुळे कपड्यांचा पसारासुद्धा होत नाही. त्यामुळे या सगळ्या सवयी तुम्ही ना डेली रुटीनमध्ये लावून ठेवा. छोट्या छोट्या सवयी आपलं घर नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवतं. आपल्या घरामध्ये कोणीही एंटर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे हॉल असतो. हॉलमध्ये आल्यानंतर घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला पूर्ण घराची पारख होऊन जाते. म्हणून रोज एकदा झाडू मारायचा, सोफ्यावरची कव्हर नीट करा, पिलोज व्यवस्थित आणि फर्निचर वरच्यावर धुवून साफसुद्धा करून घेत जा. अशी होती माझी आजची डीप क्लिनिंग. तर डीप क्लिनिंग करायची काहीच गरज पडत नाही किंवा वरच्यावर क्लिनिंग, तर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी राहते. आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऑर्गनायझिंग, क्लिनिंग, किचन क्लिनिंग, किचन हॅक, किचन टिप्स आणि गार्डनिंग असे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या छोट्या छोट्या सवयी ना तुम्हीसुद्धा तुमच्यामध्ये लावून घ्या. दररोजचे 10 ते 15 मिनिट घरासाठी द्या आणि त्याचबरोबर स्वतःसाठीसुद्धा द्या. म्हणजे आपल्याला आपलं घरही नीटनेटकं राहील आणि आपण स्वतःसुद्धा एकदम नीटनेटके राहू. त्यामुळे मस्त असं फ्रेश घर वगैरे बनवा. स्मार्टपणे काम करण्याच्या या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. बाय.